Standard 6 subject maths topic number 3 integers subunit counting numbers. How are the counting numbers, how to count it, which are they, how is the chart, all this information you have to look in the standard 6 the subject maths in these chapters. Okay, now look it there. विद्यार्थी मित्रो नमस्कार. बघा इयत्ता 6वी मध्ये आपण सेमी सायन्स या विषयाचा अभ्यास करणार आहोत. यातील काही बाबी आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आय फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोड्यूस सम थिंग्स. आता सध्या सेतू अभ्यासक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 6वीच्या मागील इयत्तेतील काही अभ्यासक्रम किंवा माहिती आपल्याला येणार आहे. आता ही माहिती येत असताना त्याच्यामधील महत्त्वाच्या बाबी म्हणजे सराव करणे. आपण कृतीयुक्त बाबी ज्या काही असतील हे लक्षात ठेवणे हे खूप गरजेचं आहे. जे काही त्याच्या लिंक्स वगैरे येत असतील, ज्या काही माहिती येत असतील, PDF स्वरूप असेल किंवा सॉर्टआउट्स केलेले काही माहिती वजा काही बाबी त्याच्यामध्ये नोंदवलेल्या असतील, गणनक्रिया असू दे, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, पाढेपाठांतर, सम विषम संख्या, अशा ज्या काही इयत्ता 5वी ज्या काही कन्सेप्ट्स वगैरे आपल्याकडे येत असतील तर ते आपण नोट डाऊन करणे हे खूप गरजेचं आहे. हा झाला सेतू अभ्यासक्रमाचा भाग. दिस इज ए पार्ट ऑफ ब्रिज कोर्स अँड नाव देर इज ए कंपल्सरी रुटीन वर्क. आता सध्या सर्वसाधारणपणे आपण जे काही इयत्ता 6वीला ज्या इयत्तेमध्ये आपण शिकत आहात त्या इयत्तेचा मी अभ्यास आता या ठिकाणी आपल्याला सादर करत आहे किंवा सांगत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर पहिल्यांदा बघितलं की पहिले 2 प्रकरणं आपली जवळपास झालीत. त्याच्यामध्ये काय काय बघितलं. फर्स्ट ऑफ ऑल वी इंट्रोड्यूस द बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट्स जॉमेट्री म्हणजे काय, आपल्याला मूलभूत पायाभूत प्राथमिक घटक कोणकोणते भूमितीतील आहेत किंवा जॉमेट्रीमधील आहेत ह्या बाबी बघितल्या. त्याच्यामध्ये कोणकोणत्या येतात तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, रेषा किंवा रेषाखंड हे बघितलं. त्याच्यानंतर रेज वगैरे बघितलं. ह्या सर्व पार्ट्स 1 मध्ये सगळ्या ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर दुसरा प्रकरण होते ते म्हणजे अँगल्स. आता अँगल्स म्हणजे काय तर कोन. सो 3 टाइप्स ऑफ कोन्स, these 3 टाइप्स ऑफ मेजर कोन्स वी हॅव टू लर्न्स देअर. फर्स्ट द अॅक्यूट अँगल, देन राईट अँगल, देन वर्टेक्स अँगल, कम्प्लीट अँगल्स. these आर द टाइप्स ऑफ अँगल्स. आणि हे कोण सगळे अँगल्स वगैरे आपण या सगळ्या बघितल्या बाबी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही हाऊ टू बायसेक्ट्स द अँगल्स. आता त्याच्यामध्ये कसे कोण विभागायचे किंवा दुभागायचे ह्या संबंधातल्या सर्व बाबी आपण बघितल्या. त्यासोबतच त्यानंतर सेट स्क्वेअर्स म्हणजे काय ह्या सर्व बाबी बघितल्या. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊया आपण. Now we have to introduce the lesson number 3, the topic number 3, integers. Let's recall. First of all, we get some information about this integers topic. Okay. Now look here. There is a chart. Some boys are there. They are standing beneath this tree, and there are some ducks are there. There are some flowers are there. Very happily enjoying moments there is happening here. They given some information below that you have to read it aloud in your house also. Count how many boys, flowers and ducks there are in these pictures. We have to count objects in order to find out the answer to how many. Numbers were created because of the need to count things in nature. We write the count of things in the form of numbers. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये एक झाड आहे. त्या झाडाच्या खाली मुलं आहेत. मुलं काय करतायत तरी ही माहिती गोळा करत आहेत हे आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर ते एक बदक आहेत. बदक फिरत आहेत. फुलं आहेत. ही फुलं सुद्धा त्या ठिकाणी फिरत आहेत. हे असं आपण बघू शकतोय. हे बघणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. ही माहिती घेणे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा खाली काही माहिती दिली. त्या माहितीतले तुम्हाला काही मी प्रश्न काय आहेत हे सांगू शकतो. चित्रात किती बदक आहेत तर चित्र पाहिल्यानंतर आपल्याला ते बदक किती आहेत हे सांगू शकतो आपण. तर ते बदक आहेत 4. पुढे एक प्रश्न विचारला आहे, किती मुले आणि किती फुले आहेत हे मोजा. हाऊ मेनी बॉईज आणि हाऊ मेनी फ्लॉवर्स आर देअर. देअर आर द 1 2 3 4 5 6 7 स्टुडंट्स आर देअर अँड द फ्लॉवर्स
आता फुलं किती आहेत ते फुलंमध्ये असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 फ्लॉवर्स आर देअर. म्हणजेच काय तर आपण गणनक्रिया केली, मोजलो आपण व मोजल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती मिळाली, हे आपण लक्षात ठेवतोय. म्हणजेच काय तर उत्तर काढण्यासाठी मोजण्याच्या गोष्टीच्या समजा मोजायचं ज्यावेळेला असेल, व्हेन वी काउंट देअर, त्यावेळेला आपल्याला मोजण्याच्या क्रियेतून ही गणनक्रिया आपल्याला माहिती झाली. व्हेन वी want to count some numbers, that is the need of ours, आपली ही गरज आहे मोजण्याची, त्या मोजण्याच्या गरजेतून आपल्याला ही अंक व अंक निर्मिती ही क्रिया निर्माण झाली असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हे आपण आपल्या पद्धतीनं किंवा व्यवस्थित आपण हे बघून घ्यायचं आहे. ही गणन क्रिया कशी सुरुवात झाली तर मोजण्याच्या क्रियेतून, हे यातून ह्या सर्व गणन क्रियेतून आपल्याला ह्या मोजण्याच्या क्रियेतून हे सगळं सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं थोडंसं बघूया काय सांगितलंय बघा. There is a conversation. The conversation is between the Dada, Samir. There are the two friends, and they have to conversation. They are asking some questions or the giving some examples of the one to another. Okay. Dada says that the Dada is there, the boy is there, and he has said to the Samir, the number 1 2 3 4 ... that we have used up to now for counting are all counting numbers. They are also called natural numbers. बघा काय म्हटलंय, आतापर्यंत आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1 2 3 4 या संख्येला मोज संख्या म्हणतात. मोज संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता मोज संख्या म्हणजे काय, आजपर्यंत आपण आतापर्यंत सुद्धा म्हणा किंवा भविष्यात सुद्धा ज्या काही संख्या आपण मोजतो, वस्तू मोजत असताना म्हणा किंवा इतर काही जे काही घटक किंवा माहिती मोजत असताना आपण 1 2 3 4 असं आपण म्हणत असतो. म्हणजे दे आर द काउंटिंग नंबर्स, मीन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and the forwarded also numbers, these are the counting numbers and these numbers also we have to call the natural numbers. म्हणजेच मोज संख्येला नैसर्गिक संख्या सुद्धा असं म्हटलं जातं. you have to note it there. काउंटिंग नंबर्स म्हणजे जे काही मोज संख्या आहे त्या मोज संख्येनाच नैसर्गिक संख्या सुद्धा म्हटलं जातं. But is it possible to count the stars in the sky or the grains of sand on the beaches? बघा काय म्हटलं या ठिकाणी, जसं नैसर्गिक संख्या आपण बघितलं, पण त्याच पद्धतीने पण आकाशातील चांदण्या, समुद्र किनाऱ्यावर वाळूचे कण व आपल्याला मोजता येतील असे ते आहेत का? म्हणजे बघा किती भारी एक प्रश्न विचारलाय. आता काय म्हटलंय बघा या ठिकाणी, बट इट इज पॉसिबल टू काउंट द स्टार्स इन द स्काय. आकाशातील जे काही स्टार्स वगैरे चांदणे वगैरे असेल तर ते मोजणं शक्य आहे काय? ऑर द ग्रेन्स ऑफ सँड ऑन द बीच, दे आर इन्युमरेबल अँड सो आर द नॅचरल नंबर्स. लुक ॲट धिस लिस्ट ऑफ नॅचरल नंबर्स. तर हे मोजण्यासारखं आहे का? तर नाही. वाळूचे कण हे आपल्याला जास्त करून मोजता येऊ शकत नाही कारण ते अगणित असंख्य स्वरूपात आहेत. ठीक आहे, आता पुढे बघूया थोडंसं. नाव वी हॅव टू लुकिंग द नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या हे आपण बघितलं. आता नैसर्गिक संख्येच्या खाली आता ही माहिती दादानं सांगितल्यानंतर म्हणजे दादा सेईंग नंतर आफ्टर द समीर सेज दॅट वी हॅव ऑलरेडी लर्न टू ॲड द सबस्ट्रॅक्ट दीज नॅचरल नंबर्स बट व्हेन वी सबस्ट्रॅक्ट 5 फ्रॉम 5 नथिंग रिमेन्स. द झिरो दॅट वी राईट टू शो दॅट इज नॉट सीन इन धिस लिस्ट. आता बघा समीर नावाचा एक मुलगा आहे त्या ठिकाणी, तो सुद्धा खूप हुशार आहे. तो या ठिकाणी काय म्हणतोय, हे ट्रान्सलेट आहे, मी तुम्हाला मांडित करून सांगतोय. आपण पूर्वीच या नैसर्गिक संख्यांच्या बेरजा वजाबाक्या देखील शिकलो आहोत, पण 5 मधून 5 वजा केली तर बाकी काहीच उरत नाही, त्यासाठी आपण 0 लिहितो. इथे दिसत नाही असं का म्हटलं आहे, तर असं दिसत नाही म्हणजेच का तर ती 0 संख्या येते. म्हणजेच 5 मधून 5 वजा केलं तरी सुद्धा आपल्याला 0 मिळतं, किंवा मोठ्यातून जी समजा 10 असेल तर त्या 10 मधून सुद्धा आपण 10 वजा केलं तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी 0च मिळतं. पण ते 0 या ठिकाणी का दिसत नाही असं तो विचारलाय, खोचक पद्धतीने विचारतोय. त्या ठिकाणी एक समजूतदार दादा पुन्हा म्हणतोय बघा, दादा सेज दॅट ऑफकोर्स वी कॅनॉट डू विदाउट 0. बघा ऑफकोर्स we cannot do without 0. The set of all natural numbers together with 0 is the set of whole numbers. बघा 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या होय. म्हणजे बघा 1 2 3 4 पासून ज्या पुढच्या संख्या असतील त्या नैसर्गिक संख्या, मोज संख्या. पण 1च्या अगोदर समजा 0 आला तर त्या संख्या कुठल्या संख्या म्हणायच्या? पूर्ण संख्या म्हणायच्या, होल संख्या
पूर्ण संख्या म्हणायची याला. होल नंबर्स आर देअर 0 1 2 3 4 6 7 8 9 10 जितक्यापर्यंत पुढे तुम्ही नेत जाशील तरी सुद्धा चालू शकतील. परंतु ह्याच्यामध्ये झिरो ॲडिंग, द झिरो ॲडिंग नंबर्स, this numbers is called the whole numbers also. You have to write it very clearly and very accurately. The set of number with the adding of 0, it's called the whole numbers. Okay, and the number 1 to forwarded any other numbers, it's called the only natural or the counting numbers also. Okay, this difference is between the natural numbers, counting numbers and whole numbers. Whole numbers is difference and the natural numbers and the counting numbers are difference. Means counting numbers and natural numbers are both, there are the equals, and the whole numbers are some difference. Okay, now look there. Dada says that we need to use some other numbers which are not there in this group. बघा काय म्हटलं या ठिकाणी, we need to use some other numbers. We need to use some other numbers which are not there in this group. Which are those? बघा, या पूर्ण संख्या समोर नसलेल्या काही संख्या सुद्धा आपल्या व्यवहारात वापरायला लागतात. त्या कोणत्या असं विचारलेलं आहे. सलमा काय म्हणते बघा, विच आर दीज. सलमा म्हणते ती कोणती आहेत बरं. आता या ठिकाणी काय सांगितले बघा, वी नीड टू यूज सम अदर नंबर्स विच आर नॉट देअर इन दिस ग्रुप. आपल्याला काही संख्यांची, अशा काही विशिष्ट संख्यांची गरज लागते, पण ते संख्या किंवा ते संख्या ह्या छायाचित्रात म्हणा किंवा ह्या संख्या समूहामध्ये ते दिसत नाही आहेत. ते कोणते, विच आर दोज, ते कोणते असं म्हटले. त्या ठिकाणी दादा काय म्हणते बघा, हिअर्स ॲन एक्झाम्पल इन महाराष्ट्र द टेम्परेचर फॉल्स टू 10 डिग्री सेल्सियस or even 8 degree Celsius in winter. Okay, but not down to 0 degree Celsius. But in Kashmir it may fall even below 0 degree Celsius. To show that we need numbers that are less than 0. आता काही वेळेला आपल्याला शून्यपर्यंत संख्या माहीत असतात, परंतु शून्याच्या अगोदरच्या किंवा खाली त्याच्यापेक्षा अगोदरच्या शून्याच्या पण अगोदरच्या संख्या आपल्याला माहीत असतात का, तर नाही. तर ह्याच्यासाठी काय केले, तर महाराष्ट्रातील तापमानाच्या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही देखील आपण बघू शकतोय. आता महाराष्ट्रामधील तापमान हे कसं सांगितले त्यांनी, 10 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअस. परंतु काश्मीरमध्ये किंवा अंटार्क्टिका खंडामध्ये किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त तापमान कमी असतं. मग कमी तापमान हे आपण कसं दर्शवू शकतो, कोणत्या संख्या आहेत त्याच्यासाठी असं विचारलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगितलंय, इन समीर सेज दॅट इन जानेवारी when the papers said to the was snowing in Kashmir, the temperature in Srinagar was -8 degrees Celsius. How do we read that? दादा सेज इट इज रीड ॲज -8 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय, -8 जर असेल तर ते इंग्लिशमध्ये कसं वाचायचं, -8 डिग्री सेल्सिअस. म्हणजे शून्यपेक्षा अगोदरची संख्या ही अशा पद्धतीने वाचली जाते असं म्हटलं या ठिकाणी. व्हेन वी पुट ए मायनस साईन मायनस बिफोर, म्हणजेच हे चिन्ह जे आहे when we put a minus sign हे अशा पद्धतीने मायनस चिन्ह दर्शवले होते. बिफोर एनी नंबर the number obtained is less than 0. It is called a negative number on a thermometer. There are increasing number like 1 2 3 above 0. These are called positive numbers. The numbers below 0 are -1 -2 and -3. These are the negative numbers also. Okay, these positives, there are some positive numbers and there are the negative numbers. Now I give some number chart to show you, and you have to look out this all numbers clearly. Okay, now you have to see the number chart also. Now you have to see these charts. These are the counting numbers or the natural numbers also. बघा, counting numbers किंवा natural numbers, counting or natural numbers. Which are they? 1 2 3 4 5 6 7 dot means uncountable numbers. 7 to forward uncountable numbers. These numbers are called the counting or the natural numbers also. Okay, now you have to first see there is no 0. This sets of called the natural or the counting numbers also. Okay, now you see
मिडल पार्ट ऑफ दिस हिअर द होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय बघू शकताय 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि अशा पद्धतीने पुढे ज्या काही संख्या होतील तर त्या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं तर होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय? पूर्ण संख्या. या पूर्ण संख्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे 0 आहे. 0 शिवाय ह्या होल संख्या पूर्ण संख्या होऊ शकत नाही. 0च्या सेट नंतर ह्या सगळ्या संख्या असतील तर त्याला म्हणायचं होल नंबर्स. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा पॉझिटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे काय तर अधिक संख्या. अधिक संख्या कोणकोणत्या असतात तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या संख्या बघून घ्यायच्या. Counting numbers or natural numbers. In this chart, the counting numbers or natural numbers are showing there. The 1, 2, 3, 4, 5 and dot dot means the forward the so many numbers. These number sets group are called the counting numbers. Okay, now you see there, and another chart you have to see the whole numbers also. The whole numbers means with the 0 number. These sets is called the whole numbers. Means 0 नंबर पासून पुढे ज्या काही संख्या असेल 0 1 2 3 4 5 6 डॉट 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 म्हणजे 0 धरून ज्या संख्या पुढे असेल तर त्याला म्हणायचं होल नंबर्स. पूर्ण संख्या याला म्हणायचं. या अशा पद्धतीने ह्या होल नंबर्स ह्या संख्या असतात. हे आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. ह्याच्याशिवाय आपण आणखीन एक चार्ट किंवा माहिती पॉझिटिव्ह नंबर्स बघणार. देर इज ए नंबर लाईन. यू हॅव टू सी there is a number line. Now there is a middle part of there is a 0. Okay, in the right side there is a 1 2 3 4 5 and dot dot. There is a plus side. Okay, now right here there is a plus side. Okay, and there is a another the difference. There is a another part. There is a minus side. Now first I darken here. Now look there is a plus side and there is a minus side. Okay, in this minus side the 0 is middle part of here. The -1 -2 -3 -4 -5 dot 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 means there is a minus side. The minus side is also a uncountable and the plus side is also a uncountable. With the help of with the adding of 0, this number is line is called the whole numbers. Means whole numbers. Okay, म्हणजे शून्य समूहापासून जर समजा पुढे कुठल्या संख्या असेल तर त्यांना काय म्हणायचं होल संख्या पूर्ण संख्या म्हणायचं. आणि विदाउट 0 बघा जर 0 शिवाय जर इथून इकडे पुढे जर संख्या कुठल्या संख्या समूह असेल विदाउट 0 this number group is called the only counting numbers or the natural numbers. Okay, and these are the number another side of number, these called the negative numbers. Okay, these negative numbers are showing there the -1 2 -1 -2 -3 -4 -5. These numbers are showing the left side this number line. Okay, first of all you see there are showing there there is a middle part of this number line, the 0. The 0 is not a proper minus or the plus. There is a 0, then 1 2 3 4 5 dot dot dot. Then 0 means -1 -2 -3 -4 -5 dot dot dot. These numbers these are called the number lines also. Okay, you have to see there. It is very important to you. You have to count it there. Now you going to the books. There are the negative numbers also. निगेटिव्ह नंबर्स आता मायनस संख्या कोणकोणत्या आहेत हे आपण बघितलं. पॉझिटिव्ह संख्या कोणकोणत्या आहेत हे मगाशी आपण बघितलं. कॅन वी शो निगेटिव्ह नंबर्स ऑन द नंबर लाईन. कॅन वी शो निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय तर मायनस संख्या कोणकोणत्या असते आपण बघितलं संख्या चिन्हावरती. अशा पद्धतीने ही नंबर चार्ट वगैरे असतात. ही माहिती घ्यायची असते. आता पुढे बघा समीर कॅन वी शो निगेटिव्ह नंबर्स ऑन द नंबर लाईन. आता हे आपण आता ह्या पद्धतीने बघितले. अशाच पद्धतीने डिस्कशन्स या ठिकाणी आहे. निगेटिव्ह नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स समीरन दादा ह्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. हे आपण वाचू शकता. हे संपूर्ण डिस्क्रिप्शन देण्यापेक्षा मी एक नंबर लाईन काढूनच तुम्हाला ही सर्व माहिती त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आता पुढे बघूया.